कसं चाललंय कोणाकोणाचं. आज त्यांची देवपूजा चालली, मी चालली कपडे धुवायला मग हातात घेऊन. सांडगे वाळू घालायच्यात बाहेर. बाय आधी सांडगं बाहेर नेऊ लाग सगळं. चल खटावरती घालू मग जाते मी कपडे धुवायला. आंघोळ केली काय जिप्र्याबाई? आंघोळ करून हे केलंय. चला तिची आंघोळ झाली. आज काय भाजी आमच्यात? आज मस्तपैकी सांडगं केलेलं आहे. छानपैकी सांडग्याची भाजी केली. तर आत्याने तेलात तळून घेतले. आपण बी खाव की काय खा वाटल्यावर खायची. पण आपल्यात खात नव्हती, पण आता सांडगं खायला लागली ती. आमच्या काहीतरी भाजी करा की लागत सांडग्याची करताय. मला वाटलंच होतं आली सगून आमची. करतो मग आपलं बेसन पीठ आणून दे, माझं मी थापळ करते. आज आणायची म्हणजे छान लागते. काव म्हणजे ते तर बिस्किट दुधू त्या वाटीतलं कोण खायचं या? कोण खायचंय म्हणा? महाग आली कुत्र्याने ताणली गेली झाडाव डायरेक्ट. आता मी तरी काय करू? तशीच पाहिजे. आता धार काढायला जाऊ हे करू का हिला बघू? म्हणलं तशीच पाहिजे. चला चहा करायचा आहे. चहाचं पातेलं कुठे गेलं? दीदी आहे का इथं पण? हा छान मेकअप करून या. ज्ञानेश्वरी तू कसली साडी चालवली बघू. कसली दाखव. आता देवार दाखव. ज्ञानेश्वरी तू कपाट जर उचाकलेलं असलं हे केलं असलं तर तू लय मार खाणार नाही. पोपटी होय. आणि त्या ब्लाऊज बसते फक्त कमरात काय ती दड दिसायची ज्ञाने. ती साडी ना दड दिसायची लाल लेगा लाल. मग सगळ्या काढून दिल्या तिने. एकूण एक साडीची घडी मोडली. 8 दिवस झालं तिने त्या कपाटाला हुरसुळ आणलाय नुसता. कपाट उघडलं तरी सगळं बोकाटी पडतंय. आता कवा घड्या घालावत्या. माझं बाया त्या पेटीतच माझं बरं होतं. गावता गावत नाही. नाही तुमचा पेशलच कपाय. तुमच्या कप्यात नाही कोण काय ठेवत. पण हिचा एक वेगळा त्या तपल्या कपड्यांचा घडी घालून ठेवलाय. अन्नाचा वेगळाच. आणि माझं तर काय कसं कोंबलंय काढलंय जंपर बसा ना किती फेकून. साडी काढ ही कर. तिने 8 दिवस झालं नको नको केलंय त्या कपाटाला. हा वरड तूच राहिली होती. आता तुम्हाला मेकअप करून आल्यावर दाखवते. या तुम्ही गरमा गरम तवर आलं टाकलेला चहा प्यायला. चहा करून प्यावा म्हणलं आणि गिनीवलाचं वजा आणून टाकाव पाठदेशीने. काढलंय तर वरच. आज आमचे आहे पंगत. आज त्याचं नियोजन करायचंय. अजून भात भाजी आणि गोड काहीतरी. लापशी नाही तर शिरा. म्हटलं होतं पनीरची भाजी करा. आणा जाऊन. कोण जायचं आणायला? काय किती वेळ लागणार आहे? इतक्या दिवस इतक्या ह्याच्यात आता तिकडे जाऊन गोजबाईला जावं लागेल आणावं लागेल. तिथं जाऊन आणते ना आता बाजार आणायला. मला म्हणलं जा तूच घेऊन ये. मी म्हणलं मला नाही सवड. गाडी लावली अण्णा तिकडं नेऊन चार्जिंगला. कुठं जायचं आणि यायचं माझीच. मला अजून काम उरका नाही. सांडग्याची भाजी कस काय तरी आली एकच नंबर. आणि ज्यांनी कुणी सांडगं घातल्या तर कशी कशी भाजी लागली त्यांनी कुणी सांगितली नाही राव. सांगा की कशी लागली कसं काय. दाखवा उलताना आता त्यांना एकदा हलवून दाखवून द्या. बघा एकदम नादच खोळा. खाताना तर हे एकच नंबर वाचताला येतोय. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. माझ्या सुटले म्हणलं तुमच्या का. मी तर कधी सांडग्याची भाजी नव्हती पण आता खायला लागली. आपण डोळ्याने केलेलं काय सांगायचंय तुम्हाला. चुलीला जाळू असा लावायला सांगितलाय आत्याने की चपाती पार उरतूनच द्यायला. आत्या म्हणली पटापटात चपात्या झाल्या पाहिजे लगेचच पाडदेशीने. काम नाही. गाळ नको लय काम आहे आज आपल्याला. म्हणून काय इतका धडा काम चपाती लाटायच्या आधीच भाजती. चपाती लाटायच्या आधीच भाजती. तू जेवला ना?
डबा न्यायचाय का न्यावं लागेल का? भाऊ चपात्या होते ते पटापटा 4 वाजता माघारी यायचं या तुम्ही जायचंय कुठं पालखी तुमची कनेरी. कनेरीच्या देवा तिथं का मारुतीला तिथं मारुती मलाच नाही माहिती कुठं जायची. कनेरीत जायची. कनेरीत कुठं जायची माहित नाही. कनेरी तिथं जायचं. डबा घेऊन जा ना तुम्हाला काय आहे तिथे इरबळ खायला. मला तर जायचं नव्हतं पण काय जावं लागतंय. काम तुला घरी काम आहे का काय पाय दुखतोय कोण चालणार आहेत का आता. चला जायचंय होय टेम्पूतनं जायचं हा दमानी होय सांग तिथनं चालायचंच असेल की मग थोडं तरी डायरेक्ट तिथंच नेऊन तर उतरवायचे. तू काय भाग घेतलाय कशातच नाही घेतला. मग तुला कपडे कशा रात्री आणायचे होते? कपडे नव्हती घालाय मग काय घालायचं. ती आणि मोकळा तसाच राहणार आहे मोकळा. आज आहे पोरीने काय घेतले ज्ञानेश्वरी ते लेजिमात आणि त्याच्यात भाग घेऊ का मी. त्या नाचायचे तर त्याच्यात आणू कशात घेतलाय त्यांनी त्यांनी तसल्या लेजिमात त्याच्यातच घेतलाय. अगं लेझिम खेळायचं म्हणजे ते हीच नाही ना. तुला काय प्रॉब्लेम आहे का मस्त तेवढं 2 आता बाकीच्या करा कुत्र्यांना किती चपाती काय माहिती त्याच्यात डबा बांधाय तो डबा तुमचा दोघाचा डबा बांधा ती येते तेव्हा साडी घालून ती गेली मेकअप करायला. आता कसा मेकअप करून येते काय घेऊन आता वाढू झाले गेली तिची वाट बघून बघून दमून मेकअप गेली. काय पण राहत ती नसतो. काय सगळं तोंडावी होत असतं. राहून दे ना. तुला काय होतं टेम्पूत जायचं ते पण जागापुरती का उभा राहून जायचं सगळं गर्दीत राहायचं घाम येणार असल्या उन्हात. एवढ्या 2 होते ते करा. असू द्या सगळ्यांना गुड मॉर्निंग बर का. शुभ सकाळ. सगळं नियोजन आणि हा व्हिडिओ इथं संपवणार आहे आणि बाकीचं व्हिडिओ सगळं थोडं काढलेलं सगळं आमच्या वस्तीचा आज सप्ताह बसलाय. म्हणजे आमच्या वस्तू 3 सप्ताह बसतात. एक बनसोडे वस्ती बसतो त्या श्रीरामांचा आणि इकडे बसतो दत्ताचा आणि सावता माळीचा बसलाय. गावात बसतो गावात असते गावात नाताचा बसतो पण आपण नाही जात गावात. सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी दिवशी उठतो. पुण्यतिथी ज्या दिवशी असते ना त्या दिवशी आमच्या इथला उठतो आधीच बसतो. आरणला ज्योती आणायला जाते ती भारी असतं. आरणची यात्रा पण असं आता पुण्यतिथी दिवशी जातात की पालखीने ती काय हे जोता नाही. मला मम्मी जाऊन देत नाही. कमेंट केली मला सगळी बोलावतात पण मम्मीच जाऊन देत नाही. तिथं ती आहेत ना व्हिडिओ बघतात ती बरीच जण आरण मध्ये. मी ह्याला किती वेळा म्हणलं पण हे काय माणूस स्वतःच निघतो सगळीकडे. मला तर काय कुठं नेतो नाही देवाला ह्याला कुठं नाही. किती वेळा म्हणलं ह्याने म्हणा रश्माताई तुम्ही नाही येत त्याने म्हणा रश्माताई तुम्ही येत नाही पण कसं यावं का एकटीने यावं. थांब 2 मिनिटं पप्पाला बोलवून आणतो. पप्पा सांगते ना ये निघते का नाही. राहू दे पप्पाचा सविस्तर नीट व्हिडिओ काढ बाय सगळ्यांना. जा आता पप्पाला विचार काय काय करायचंय काय नाही. हा व्हिडिओ इथं संपवला.